भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे। माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या वक्तव्याचा दाखला देत राऊतांनी सरकारवर आरोप केला। भारतीय टीमची इच्छा नसताना सरकारने खेळायला लावलं असा आरोप राऊतांनी केला। तर कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार लागल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे। सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं। गावस्कर काय म्हणाले का? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली। सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता। हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो, लक्षात घ्या। 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग कालच्या मॅचवर झालं, 1.5 लाख कोटीचं। आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार। हे काय सरकारला कळत नाही? हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही? हे काय जय शहाना कळत नाही? तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय। याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही, आम्ही ते कालच्या मॅचवर थुंकलो आहे। तुम्ही काय सांगता? 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालंय। मग संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये किती पैसे हारला तुम्ही? कारण तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने पैसे लावले असणार याची आम्हाला खात्री आहे। पाकिस्तान विजयी झाला असता तर संजय राऊतांनी आज डंका पेटवला असता, ढोल वाजवले असते, परंतु पाकिस्तानचा पराभव झाला। संजय राऊत यांनी काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील, त्यामुळे संजय राऊत अशा पद्धतीची भाषा करत आहात। अहो 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग, कुठलीही भाषा वापरताय तुम्ही? तुमचे किती पैसे या मॅच मध्ये हारलेत? तुम्ही कितीचा सट्टा कालच्या मॅच मध्ये हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। दरम्यान यावर मंत्री आशिष शेलार यांनी देखील निशाणा साधलेला आहे। तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावले आहेत त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका। अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत। तर भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे। भारत पाकिस्तान सामन्याचं समर्थन करणाऱ्या शिंदेंनी बाळासाहेबांचा फोटो लावणं बंद करावं असा टोला राऊतांनी लगावला। तर बाळासाहेबांचे विचार सोडल्याने तुमच्या पक्षाची अवस्था वाईट झाली असा प्रतिटोला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी लगावला आहे। अहो ते कोण विचारणार? बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा। एकनाथ शिंदे विचारतायत म्हणून तिथे काही घडत नाहीये। बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केलाय। दहशतवाद आणि सामना एकत्र होणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे। तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय? एकनाथ शिंदे आम्हाला प्रश्न विचारणार? अमित शहाच्या मुलाला विचार, त्यांना म्हणावं तुम्हीच मला प्रश्न विचारायचा नाही। एकनाथ शिंदेसाठी उभा नाही मी इथे, मी शिवसेनेसाठी उभा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या। हां, तिथे अमित शहाचे बूट चाटणार, तुम्ही जय शहाच्या पालख्या वाहणार, तुम्ही भारत पाक क्रिकेट सामना घरी बसून बघणार, हां, आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार? कोण कुणाचं बूट चाटतंय हे महाराष्ट्राला माहित आहे। तुम्ही सोनिया गांधींचं बूट चाटताय, तुम्ही राहुल गांधींचे बूट चाटताय, हे महाराष्ट्र बघत नाही का? तुम्ही शिवसेनेची काय अवस्था केली? तुमच्या वायफळ बडबडीमुळे, तुम्ही हिंदुत्ववाद नाकारल्यामुळे, स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नाकारल्यामुळे आणि सोनिया गांधींच्या घरी जाऊन चापलुसी करण्यामुळे तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली? तुम्ही राहुल गांधींचे बूट चाटून नक्षलवाद्यांचं समर्थन करण्याचं पाप संजय राऊत तुम्ही करतायत।
त्यामुळे तुम्हाला ही भाषा शोभत नाही.